भविष्यावर बोलू काही या कार्यक्रमात मी संपदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि राशीचक्रकार शरदजी उपाध्ये यांचंही मनापासून स्वागत करते। आज आपण थोडासा गंभीर विषयाला हात घालणार आहोत। याचं कारण असं की समाजात काहीही जुनं होत नाही, नवे मात्र प्रश्न निर्माण होत असतात, कारण जुनं आणि नवं याची सांगड सतत घालत राहायला लागते। आता जास्तीत जास्त जितकी सुविधा आपल्याला प्राप्त झाली तसतसे नवीन प्रश्न डोळ्यासमोर आले आणि लक्षात आलं की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स ही अधिकाधिक लक्षात यायला लागली लोकांच्या। मग याला काही आधुनिक कारणं आहेत का, हे पूर्वीपासून होत होतं आता फक्त प्रकाशात यायला लागलंय? या सर्व विषयी जाणून घेऊया, कारण त्याचाही कुंडलीशी, त्यातल्या स्थानांशी, त्यातल्या घरांशी संबंध असतोच। त्याचबरोबर आणखीन एक तरुणाईचा विषय चर्चेला घेणार आहोत की लिव्हिंग रिलेशनशिप म्हणजे आपण जर एकत्र राहून बघूया तर जमतंय का, असंच जर तरचं जे आयुष्य संसार सुरू झालाय याच्याविषयी जाणून घेऊया। तर पहिला प्रश्न मी विचारते की एखादी कुंडली तुम्ही अभ्यासता तेव्हा हेही लक्षात येतं का की या व्यक्तीचं काय एक लग्न झालं तरी काय याच्या संसार तृप्ती नाही आला किंवा याच्यातनं समस्या निर्माण होतील, असं काही? एक साधी गोष्ट आहे, ह्या वासनांचा कारक ग्रह शुक्र। ज्या व्यक्तींचा शुक्र कन्या राशीत असतो हस्त नक्षत्रात, वृश्चिक राशीत असतो विशेषतः ज्येष्ठामध्ये, आणि वृषभ राशीत असतो रोहिणीमध्ये, अशा लोकांचे निसर्गतः संबंध येत असतात। तू मध्ये एकदा छान मला प्रश्न विचारला होता की निसर्गाने निर्माण केलेल्या सगळ्या भावना आपण दाबतो आणि संसार वगैरे एका माणसाबरोबरच, हे बरोबर आहे का? तर माणसाचं वैशिष्ट्य हेच आहे की आम्ही आमच्या वासनावर नियंत्रण ठेवून अतिशय पवित्रपणे वागून मोक्षाप्रत जाणं असा तो भाग असतो। वासनानं आपल्यावर स्वार होऊ द्यायचं नाही, त्यांच्यावर आपण स्वार व्हायला पाहिजे। तर कुंडलीमध्ये शुक्राची स्थिती बिघडलेल्या मनुष्याच्या वासना खालच्या दर्जाच्या असतात। वे ठीक आहे, पण ती कृती होईल का? त्याला पुन्हा मंगळ पाहिजे, कारण हे डेअरिंग मंगळाशिवाय कुठे येत नाही। आणि त्यामुळे आपल्याला जे असं वाटतं की एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशन म्हणजे कोणतरी मैत्रीण, असं नाही। वेश्यागमन करणारे लोक पण आहेत। आणि याबाबत मला एक जरा गंमत सांगायला तुला आवडेल। पुण्याला मी एकदा गेलो आणि बुधवार पेठ ही प्रसिद्ध आहे यासाठी। त्या बुधवार पेठेमध्ये सगळ्या वेश्यांच्या वस्तीत माझा एक आतेभाऊ फक्त राहतो, त्याचं नाव आडकर, माधव आडकर। मला पठ्ठ्या म्हणाला, अरे माझ्या घरी ये ना पुण्याला, आलं पत्ता बित्ता दिला। मला काही पुण्याची माहिती नाही, मला खूप आवडतं लोकांना भेटायला, त्यांच्या स्टाईल, त्यांचं बोलणं, ह्यासाठी नातेवाईक वगैरे असं मी बघत नाही। छोट्या मुलांमध्ये पण मी रमतो। एका छोट्या मुलाला मी विचारलं होतं, का रे हिरवा फटाका लावला की हिरवा आवाज येतो ना? म्हटलं हो। आणि म्हटलं वेळेत दिसत आहे, आवाजाला रंग असतो। त्याची स्टाईल मला इतकी आजही आठवते, तर हा आनंद घेता आला पाहिजे म्हणून बालकाला सुद्धा दत्त महाराजांनी गुरु केलं। मूळ मुद्दा, चल म्हणलं जाऊया आडकर कुठे राहतो काय करू। आणि मी ज्या वस्तीत गेलो माझ्या पटकन लक्षात आलं सगळं शुकशुक शुकशुक चाललंय। मी वर बघितलं, पदर वगैरे टाकून बायका उभ्या होत्या सगळ्या। क्षणात त्यांच्या लक्षात आलं हा माणूस त्यातला वाटत नाही, त्यांची नजर बसलेली असते ना। असं करत करत मी त्या आडकरच्या घरासमोर जाऊन उभा राहिलो आणि ते दार उघडं होतं। मी आपलं वाजवते कोणी येत नाही आतनं। पलीकडच्या बाईने इतका पदर असा छान घेतला, जणू काही पतिव्रताच अशी। दादा तुम्ही आडकरांकडे आलाय का? आता म्हटलं हो। ते आत्ता दोघे कुठेतरी गेलेत। म्हटलं दार उघडं आहे, आमच्या वस्तीत कुलूप लावायचं? कोणाची माय व्यायले आज यायला, मग ती परत वेगळीच झाली। तर म्हणाले नाही त्यांना वेळ लागेल जरा, तुम्हाला आता मी तर का आत बोलू शकत नाही तुम्हाला, पण तुम्ही जाऊन येत आहे का बसताय? बसा नाही ते, असं बोलली सरळ। संपत मी बसलो पायरीवर, मला शिकायचं आहे। आणि त्या पायरीवर बसल्या जागी असं मी आजूबाजूला बघत होतो, प्रतिष्ठित माणसं मी ओळखतो अशी येत जात होती। आणि त्याच्यानंतर त्या बाईला मग काय वाटलं, एकदम कोण जाणार माझ्याबद्दल? मी सांगितलं मी यांचा भाऊ आहे वगैरे। तर बाईच्या घरात एवढे देवाचे फोटो, निरांजनं लावली होती। मला म्हणाले मी तर काय पाणी पण देऊ शकत नाही, तुम्ही घेणार नाही? म्हटलं कोणी सांगितलं घेणार नाही? पाणी हे स्वरूपच देवाचंच आहे।
घेणार तुम्ही पाणी? हो म्हटलं. अरे काय आनंद झाला, तिला पटपट गेली, मला पाणी आणून दिलं. पण कोणी मुलगी असा अर्ज करते का मला वेश्या बनायचं आहे म्हणून? मग त्यांना लादलं जातं त्यांच्यावरती. मी सुन्न झालो, पण बाहेर आल्यावर विचार केला ही कर्म असतात. कुठल्या घरी जन्म घ्यायचा आपल्या हातात नाही, स्त्री व्हायचं का पुरुष व्हायचं आपल्या हातात नाही. कदाचित अनन्वित अत्याचार बायकांवर केलेली ही मंडळी असतील, ती परत तिकडे येऊन त्यांनाही भेडावं लागतं. म्हणजे मी कधी कधी मजेने नव्हे अभ्यासून सांगतो की रस्त्यावर सफाई कामगार जो कचरा काढतो तेही कामच आहे एक जण, पण ते काम त्याच्या वाट्याला का आलं? एवढा हँडसम माणूस हा. कधी कधी असं वाटतं कोणी अधिकारी लोक पूर्वजन्मी पैसा खातात, जनतेला फसवतात, जनतेची घाण काढायला लागते. संपदा ह्या जगात प्रत्येक ॲक्शनला रिॲक्शन आहे आणि म्हणून असं सहजपणे आपण एखादी गोष्ट करतो पण त्याची रिॲक्शन होणार ह्याचसाठी आपल्याला कळत नाही. तान्ह्या मुलाला ॲक्सिडेंट होतात, तरुण माणसांना होतात, एकाएकी अंधत्वच येतं. कोणाकोणाच्या बाबतीमध्ये असं होतं वृद्धापकाळ प्राप्त झाला आहे, डायबिटीस होतो, गँग्रीन होतं, पाय कापायला. यांच्या पत्रिका पाहायला लक्षात येते कर्म उभे राहतात. म्हणून सगळे संत लोक काय करतात? कर्मापासूनच लांब होतात. हा सगळा मुद्दा कशावरून आला तर विवाहबाह्य संबंधाचे योगच असतात. मग तेच योग असतात का तर त्यांच्या वासना अनावर असतात. त्या वासना उत्तमपैकी शमवणारी पत्नी पण घरी असते, पण मुळातच हे श्वान योनीचे असतात. आणि त्यामुळे श्वानाला जसं निर्लज्जपणा असतो तसं ह्यांना अनेक ठिकाणी संबंध केल्याशिवाय बरं वाटत नाही. पण मी ह्या निमित्ताने एक सांगू इच्छितो की तुम्ही जेवढं तूप घालत जाल अग्नीवर तेवढ्या वासना आणखी भडकणार. वासना जिंकण्याचं एकमेव साधन परस्त्रिया आम्हा रखुमाई समान. संपला विषय. तुकाराम महाराजांना वासना खूप त्रास देत होत्या असं त्यांनीच लिहिलं आहे. रात्रंदिनामा युद्धाचा प्रसंग, अंतर पाहिजे जग आणि मन. ते म्हणाले मी स्त्रीच्या ठिकाणी रखुमाईचं स्वरूप बघायला लागलो आणि माझी आई प्रत्येक स्त्रीच्या ठिकाणी मला आई दिसायला लागली. आणि रामदास स्वामी महाराज प्रत्येक ठिकाणी जानकी बघायचे. ही जर उदात्तता शाळा कॉलेजमधून शिकवली पाहिजे. शाळा कॉलेज फक्त कॉम्प्युटर आणि लॅपटॉप, नो प्रॉब्लेम. पण या अशा योगाबद्दल इतके खुलेआमपणे तुम्ही त्या व्यक्तीशी बोलू शकता? व्यक्तीशी नाही, मी जाहीर भाषणात पण बोलतो. नाही, पण म्हणजे एखादी व्यक्ती तुमच्याकडे आली आणि त्याची जी जोडीदार होणारी व्यक्ती आहे तिच्या याच्यात हा योग आहे हे थेट त्या व्यक्तीला सांगायलाच पाहिजे. तुम्ही डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर, वकील आणि ज्योतिष यांच्यापासून लपवू नये. मग उलट असं सांगितल्याने काय होतं त्या बाईला, बघा तुम्हाला वाईट वाटेल पण हा असं असं करू नका. याच्यातनं सुख तर नाहीच मिळत, पण तुमच्या मनाला सुद्धा जाणवतं मी प्रतारणा करतोय. प्रत्येक वाईट गोष्ट करताना मन खात असतं. म्हणून त्या हल्लीकडच्या व्यभिचारी लोकांच्या चेहऱ्यावरचं तेज नाहीसं झालं आहे. त्यांच्या बोलण्यात कॉन्फिडन्स नाही. अशी नजर एकदम झुकवणं वगैरे. फेस रिडिंग सांगतं जो अशी नजर झुकवतो टाळतो त्याचं गिल्टी माइंड असतं. म्हणून डोळ्यात डोळे घालून बघणं हे सगळं ठीक आहे काव्यामध्ये, पण प्रत्यक्षामध्ये फेस रिडिंगमध्ये असं सांगितलं आहे तर सांगितलेलं बरं असतं. पण या निमित्ताने मी तुला सांगू इच्छितो की अतिशय चांगले नवरे आणि बायका बाहेर खेळले असं पण मिळालं आहे. जो शुक्र पुरुषाचा बिघडल्यावर व्यभिचार होतो तो स्त्रीचा पण होतो. आणि सरळ सांगून स्वरून बायका नवऱ्याला सांगून बाहेर पडतात. असं मी पूर्वी नोकरी करत होतो त्या ठिकाणी पण हे दृश्य पाहिले. एका पायलट बरोबर बाई नवरा ऑफिसला गेला की जायची फिरायला. कालाय तस्मै नमः, कलियुग आहे. की आता कामाचे तास 12, 16, 18 जितके तुम्ही द्याल वेळ तेवढा कंपन्यांना हवा आहे. आणि हे सुद्धा एक कारण या विवाहबाह्य संबंधांकडे झुकतंय. तर याच्याविषयी तुम्ही काय बोला? खरं बघायला गेलं ना तर ज्याचा स्वभाव आईवडिलांनी संस्कार करून चांगला केला आहे त्याला 24 तास जरी काम असतं तरी हे विचार मनात येणार नाही. लक्ष्मणाच्या मागे शूर्पणखा होते तुम्हाला माहिती आहे. रामप्रभू तिसरे इतके छान होते. शास्त्रात असंही लिहिले श्रीकृष्णांच्या सौंदर्याने गोपी मोहित झाल्या होत्या आणि स्पष्ट उल्लेख आहे त्या पहिल्यांदा कामभावनेने त्याच्याकडे बघत होत्या. पण त्या भावनेला सुद्धा आमच्याकडे एक स्थान दिलेलं आहे. जी संततेला जन्म देणारी भावना आहे तिचा आदर केला आहे. पण मर्यादेत राहिलं सगळं तरच चांगलं असतं. पण एक विचार करा, तुम्ही त्या स्त्रीच्या मांगल्याच्या पावित्र्याचा अपमान करत नाही का? की यदा कदाचित त्याला दिवस गेले तर तुम्ही ती जबाबदारी घेणार नाही.
त्या मुलाला काही लिगल कुठेही त्याचा हक्क राहत नाही. पण तुम्ही मनाची उंची सोडून एक पावित्र्य वगैरे सगळ्या भावनाला तिलांजली देऊन केवळ क्षणिक लैंगिक सुखाच्या मागे लागता. पण त्यात पुन्हा एक प्रकार हर्षल नावाच्या घराचा असतो. त्या हर्षलाचे लोक रूढीबाह्य वर्तन करण्यात आनंद मानतात. पण असं जर त्याने ठरवलं ना, ठीक आपण एकत्र राहू पण कन्सेप्शन वगैरे नाही करू द्यायचं, आधीच ऑपरेशन वगैरे करून टाकू, मला तू खूप आवडतेस पण मला जबाबदाऱ्या नको आहेत, असं अंडरस्टँडिंग असेल तर ठीक आहे. पण ते असा शब्द दिला जातो एकत्र राहतात आणि मानवी स्वभाव आहे की त्याला तोच मनाचा कंटाळा येतो. मग हळूहळू नाविन्याकडे कल येतो, त्यातनंही ओळख बिळख निर्माण होते. कल्चर हा कधीच होत नाही. सुविद्य होणं वेगळं, सुसंस्कृत होणं वेगळं. आणि संस्कारांच्या शाळा कॉलेजेस नाही आहेत. नाहीच, ती घरी आपली आई आहे. बरोबर. संस्कार करणारी एकमेव गुरु आपली आई आहे. आता या लिव्हिंग रिलेशनशिपवर तुम्ही आलात की एक ठरवून आपल्या सामंजस्यातनं एक सहजीवन, हा जो एक नव्या पिढीचा नवा प्रकार आलेला आहे, तर याच्याविषयी काय सांगाल? म्हणजे माणसाला गुंतायला मग मूल, मग त्याची काळजी, मग त्याचं शिक्षण, हे जे गुंतून ठेवण्यामागे एक ती पण एक युक्ती आहे देवाची आहे, तर ती या रिलेशनशिपमध्ये राहत नाही. पण स्त्रीला गुंतून ठेवणं नाही, आई होण्याची विलक्षण ओढ आपोआपच निर्माण होते. आणि न मातु परदैवतम, आईसारखं दैवत नाही. तुला असं बऱ्याचसा वाटतं, असं मला दिसतंय की देवाने गुंतवून ठेवलं आहे किंवा निसर्गाची एक विशिष्ट लहर आहे, त्याच्या विरुद्ध आपण वागतोय, आपण दाबतोय वासना, असं नाहीच आहे. निसर्गामध्ये केवढी डिसिप्लिन आहे पहा ना. किती कोट्यावधी वर्षापूर्वीपासून हे ग्रह त्याच गतीने फिरत आहेत. आम्ही आज पंचांगातनं गणितं काढून देतो, सूर्योदय 6:57 हे नक्की होणार हे आम्हाला खात्री. मग कोणी गती दिली त्यांना? निसर्गात ही डिसिप्लिन आली कशी? बरोबर त्याच सीझनला कसे आंबे येतात. म्हणजे निसर्ग आम्हाला संयम शिकवतो, पण मनुष्य त्या संयमाच्या पलीकडे जाऊन व्यभिचार करतो. आणि ह्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये व्यभिचार ही मूळ कल्पना आहे असं मला का वाटतं. तुम्ही मग लग्न का नाही करत? ब्राह्मणांचे आशीर्वाद का घेते? तुम्हाला जबाबदारी नको आहे ना? ब्राह्मण केवढे आशीर्वाद देतात, मग तुम्हाला शपथ घ्यायला होतात, धर्मेच्या, अर्थेच्या, कामेच्या, नातीच्या रामी. सोडमुंज होते, मग ते भटजी कानामध्ये सगळं रहस्य सांगतात. किती आपला धर्मरीच आहे. तर आपल्या पत्नीबरोबर पहिल्यांदा शारीरिक संबंध करताना अक्षता देतात गुरुजी लोक, आणि ती पुडी डोक्याखाली ठेवायची आणि मग शरीर संबंध करायचा. उदात्तता केवढी धर्मामध्ये आपल्या, कारण त्यांनी शिकवलं. ह्यातनं सुद्धा तुम्ही जरा उच्च पातळीवर जा. लिव्ह इन रिलेशनमध्ये गंमत बस राहायचं. कधी फार भांडणं झाली तर तो बोलायला मोकळा, तू लग्नाची बायको नाहीस माझी, जास्त बोलू नकोस. ह्याशी पण भांडणं होतं. लिव्ह इन रिलेशनमधली जी जोडपी मला माहिती आहे तिथे जबाबदारी नाही, चित्रविचित्र वर्तन आहे आणि एकमेकाला इमोशनल ब्लॅकमेल करणं पण प्रकार आहे. साधारण तुम्ही या दोघांच्या राशी काय सांगाल की ज्यांना असं राहावंसं वाटतं? एका राशीवर एवढं नाही कळणार, पण ज्यावेळेला सहजीवनाचा प्रश्न येतो त्याला आकर्षण हेच मुख्य असतं. आपल्याला जर एखादी व्यक्ती खूप भावनेने आवडते तर मी जबाबदारी घेईन ना, कारण मॅरेज प्रोव्हाइड्स लिगल मॉरल सँक्शन. ह्याला ते नकोच आहे. ते आता कारण मी तुला सांगतो, अलीकडे काय झालं आहे, फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी ही इकॉनॉमिक सिक्युरिटीच्या खूप आधी येते. त्यांनी मग माणसं विचित्र वागत जातात. आम्हाला भूक लागली तर 11:30-12ला जेवलं तर ॲसिडिटी होणार नाही, पण 13व्या वर्षी जेव्हा मुला मुलींना ह्या फिलिंग्स येतात आणि 32व्या वर्षी लग्न होतात, ही 12 वर्ष त्यांनी भूक जिंकली का मारली? मग आम्ही 3ला जेवलो तर आम्ही भूक मारली, ॲसिडिटी होणार. तसं इथे आम्ही वासना दाबल्यात, मनोविकृती होणार. की आधी आपण मालकी भावना जी निर्माण होते त्याच्याविषयी बोलू दे. मालकीशिवाय मजा पण नाही. जेव्हा नवरा विशिष्ट तऱ्हेने अधिकार गाजवतो ते प्रेम असतं म्हणून, आणि बायको जेव्हा सांगते की तुम्ही असं उशिरात जाऊ नका, तर प्रेमच असतं. हे कळण्यात की ज्याला बुद्धी आहे तो मनुष्य म्हणतो नाही. नाहीतर मग गेस्ट हाऊससारखं होईल का नाही? काहीच एकमेकाशी संबंध नाही. हॅलो हाय, कशात तुम्ही, काय चाललंय, हेल्थ इश्यूजले द्या, असं नाही. जबरदस्त एकमेकावर प्रेम असतं तेव्हा मालकी असते. पण त्या तुझ्या लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये जी मालकी आहे त्याला मुळामध्ये नैतिक अधिष्ठानच नसल्यामुळे विचार वेगवेगळ्या तऱ्हेने वागतात. आज मी माझी बायको समोर बघतो, तिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे, तिच्या कपाळावर कुंकू आहे,
हे माझं आहे, इथेच तुम्हाला किती आनंद वाटत असतो ना, माझ्यासाठी ती केवढं करते. काही बायका असं म्हणतात की ज्यांचे नवरे गेले त्यामुळे आम्ही कुंकू का बंद करायचं, आम्ही लहानपणापासून कुंकू लावतोय. आता काय कुंकू नाहीचे टिकले असतात, त्या टिकल्या एवढ्या डेंजरस असतात. त्या बायका आंघोळीला जाताना टिकली कुठे चटकन लावून ठेवतात भिंतीला. आम्हाला काय माहिती, आपली आंघोळ करून पाठीवर टिकली असे. आता काय टिकली आहे, टिकली तर टिकली, नाही तर नाही, असं आहे. पण कुंकू आणि मंगळसूत्र या भावनेने सुद्धा मालकी हक्क घेतो. त्या मनाने बायकांना तो आनंद मिळत नाही की लग्न झालेला नवरा कसा ओळखायचा. एकदा म्हणला सोपी गोष्ट आहे, पडेल चेहऱ्याचा माणूस दिसला की त्याचं लग्न झालं असं समजावं. आणि तो चेहरा काढून कुठल्या भिंतीला लावू शकतो. बरोबर. तर असं लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये एक सारखं मनात येतं, असं काही नाही की वेळ पडली सोडून पण देईन मी उद्या. मॅरेजमध्ये तसं होत नाही. आपण प्रेम करतो, एकमेकावर रिस्पेक्ट करतो. घरात सणवार होतात, कुळाचार होतात, किती प्रकाराने पावित्र्य जपलं जातं. लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये जर समजा तुम्ही आजूबाजूच्या लोकांना बोलवलं हळदी कुंकवाला, तर ते येतील त्या टिंगल करत येते, मग राहते व कशी, लग्न नाही काही नाही असे तिच्यात. म्हणून त्या बायका कधी बोलवत नाही. मला जी काही थोडी जोडपी माहिती आहेत ती समाजात मिसळतच नाहीत, कारण समाज आज ही मानसिकता नाही स्वीकारण्याची. त्यामुळे आज एवढं काही त्याला पावित्र्य नाही आहे आणि एक वडीलधाऱ्या माणसांचा आशीर्वाद पण नाही. पण त्याचबरोबर जसं आता लग्नाआधी मुलगा मुलगी म्हणतात की आपण जरा भेटूया एक दोनदा, आपले स्वभाव, आपले विचार, आपली मूल्य याच्याविषयी चर्चा करूया आणि मग आपलं पटतंय का बघूया. तर इतकंच हलके फुलकेपणाने हे घेतलं होतं की आपण एकत्र राहून बघूया, मग जमलं तर लग्न करूया. तर अशी काही जोडपी पत्रिका घेऊन तुमच्याकडे आलेत का की आम्ही आता 1-2 वर्ष राहतो एकत्र, पण अजून पुढे लग्न होईल का आमचं? नाही आले असे, म्हणजे एकही नाही आलं. त्याला एक कारण, एकत्र राहून बघूया म्हणताना ठीक आहे, फ्रेंडशिप म्हणून तुमची तयारी राहण्याची. रात्र झाली तरीही एकमेकापासून दूर गप्पा मारतोय असं आहे का? असं कोणाचंच नाही आहे. तुम्हाला जेव्हा शरीरसंबंध करावासा वाटतो त्याचा अर्थच असा की तुम्ही पत्नी या नात्यानेच बघता तिच्याकडे. मग असं तर कोणी आलं नाही आजपर्यंत. आणि असं वागणाऱ्या लोकांना लाज पण असते, तर इथे तर असं कोणीच आलं नाही. पण जर पुढे मागे काळ एकदम बदलला आणि अशी जोडपी तयार व्हायला लागली, संपदा बदफैलेपणा वाढेल समाजात, मांगल्य नाहीसं होईल, कुठली चौकटच राहणार नाही जी समाजाला आवश्यक आहे. त्याचबरोबर हे सांगा की या सगळ्या गोष्टींचा म्हणजे अभ्यास केल्यानंतर तुम्ही असं एक उदाहरण देऊ शकता की या राशीच्या व्यक्तीला ना सुख हवं असतं, जबाबदारी नको असते, ती असा पुढे डिसिजन घेते, अशी 1-2 रास तुम्ही सांगू शकाल? मी जर समाजामध्ये हिंडायचं आहे मला, तो कुठल्या तरी राशीचा उल्लेख एका राशीवर नाही येते. मनुष्याच्या वासना शुक्रावरून बघतात. त्या शुक्रावर जेव्हा हर्षल मंगळ अशा ग्रहांचे कुयोग होतात किंवा निर्लज्जपणे राहण्या इतकी जी काही ताकद आहे ती हर्षल नावाचा ग्रह देतो. म्हणजे कुठल्याही वागण्याला आपण एक आनंददायी चौकट आखून घेतली असेल तर त्यातलं चित्र छान रंगतं. हा आपल्या आजच्या कार्यक्रमाचा काय म्हणतात तात्पर्य, देहाच्या आनंदापेक्षा आत्मिक आनंद. आत्मिक आनंद. म्हणून चर्चा करत राहूया आणखीन काही मुद्द्यांवर, पण पुढच्या भागामध्ये. आज इथेच थांबते.